जय श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजधिराज योगीराज परब्रह्म जय श्री स्वामी समर्थ. भारत भूमी ही संतांची भूमी आहे. या भूमीत अनेक संतांनी जन्म घेऊन लोकांना धर्म, श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग दाखवला. त्यामध्ये अक्कलकोटचे संत म्हणजे स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हे दत्ताचे अवतार मानले जातात. भक्ताच्या संकटाला धावून येणारे, भक्ताचे दुःख दूर करणारे आणि भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. असे हे स्वामी समर्थ आजही लाखो भक्तांच्या मनात विराजमान आहेत. अनेक धार्मिक ग्रंथ आणि भक्तांच्या श्रद्धेनुसार स्वामी समर्थ प्रथम हिमालयातील कर्दळवनातून प्रकट झाले असे म्हटले जाते. त्यानंतर त्यांनी पूर्ण भारतभर भ्रमण केले. काशी, गंगा, रामेश्वर, पुरी अशा अनेक पवित्र ठिकाणी त्यांनी दर्शन दिले. शेवटी ते अक्कलकोट येथे आले आणि तिथेच त्यांनी आपला मोठा व्यतीत केला. त्यामुळे त्यांना अक्कलकोटचे स्वामी म्हणून ओळखले जाते. इतिहासानुसार स्वामी समर्थ अंदाजे इसवी सन 1856च्या सुमारेस अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यांनी जवळपास 22 वर्षे अक्कलकोटमध्ये राहून लोकांना अध्यात्म सेवा आणि भक्तीचा संदेश दिला. त्यांच्या मुखातून एकच संदेश मिळायचा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश आजही प्रत्येक भक्ताला धैर्य आणि विश्वास देतो. स्वामी समर्थांनी भक्तांना श्रद्धा आणि सबुरी शिकवली. त्याने जाती, भेद, अहंकार आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. अनेक भक्तांचे दुःख त्यांनी चमत्काराने दूर केले. त्यांचे नामस्मरण मनाला शांती आणि आत्मविश्वास देतं. श्री स्वामी समर्थ हा जप भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. आजही लाखो भक्त अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थचे दर्शन घेतात आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेतात. चला आज आपण श्रद्धेने म्हणूया, श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.